नमस्कार. आता आपण बघूया की आपले जे करंट फायनान्शियल इयर आहे ते कसे चेंज करायचे. त्यासाठी सॉफ्टवेअर आपलं चालू करायचं आहे. यूजर कोड टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, सॉफ्टवेअर चालू करायचं आहे. सॉफ्टवेअर तुमचं 24-25 ह्या फायनान्शियल इयरमध्ये चालू पाहिजे. लॉग इन करायचं आहे. सॉफ्टवेअर चालू झाल्यानंतर वरती चेक करायचं तुमचं फायनान्शियल इयर कोणतं आहे. 2024 आणि 25 हेच इयर पाहिजे. सिस्टममध्ये जायचं आहे. सिस्टममध्ये जाऊन ओपन न्यू फायनान्शियल इयर ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. पहिलं ऑप्शन आहे ओपन न्यू फायनान्शियल इयर, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. चेक करायचं आहे डेट ह्याच पाहिजे, डेट चेंज करायच्या नाही. डनला क्लिक करायचं आहे. तुमचं फायनान्शियल इयर ओपन होईल. त्यानंतर पुढचं ऑप्शन आहे अकाउंट मास्टर ट्रान्सफर टू नेक्स्ट इयर, या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि येस करायचं आहे. कुठल्याही डेट चेंज करायच्या नाही. अकाउंट मास्टर ट्रान्सफर झाल्यानंतर ओके करायचं आहे. बॅलन्स जर तुम्हाला पुढं पाहिजे असतील तर बॅलन्स ट्रान्सफर टू नेक्स्ट इयरला क्लिक करायचं आहे, येस करायचं आहे, ओके करायचं आहे. पुढचा ऑप्शन आहे स्टॉक ट्रान्सफर टू नेक्स्ट इयर. ध्यानात घ्या, जर तुम्हाला नवीन स्टॉक तुमच्या दुकानात जो शिल्लक आहे तो भरायचा असेल तर ह्या ऑप्शनला क्लिक नाही करायचं. म्हणजे फ्रेश स्टॉक जर तुम्हाला भरायचा असेल तर ह्या ऑप्शनला क्लिक नाही करायचं आहे. पण करंट इयरचा स्टॉक ॲज इट इज जर तुम्हाला पुढच्या वर्षी ओपनिंगला पाहिजे असेल तर स्टॉक ट्रान्सफर टू नेक्स्ट इयर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि येस करायचं आहे. ओके, स्टॉक ट्रान्सफर झाला. त्यानंतर अपडेट डिफॉल्ट इयर या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी जे 24-25 दिसतंय तिथं जायचं आणि ते काढून 25-26 करायचं आहे. त्यानंतर क्लोज करायचं आहे. सिस्टममधून क्लोज करायचं आहे. सॉफ्टवेअर एक्झिट करायचं आहे. सॉफ्टवेअर एक्झिट केल्यानंतर सॉफ्टवेअर तुम्ही नवीन इयरमध्ये जाऊ शकता. आता सॉफ्टवेअरला डबल क्लिक केलं, यूजर कोड टाकला, पासवर्ड टाकला. बघा या ठिकाणी एक नवीन वर्ष ॲड झालं. तुम्हाला जर मागील वर्षामध्ये काही काम करायचं असेल तर तुम्ही तुमचं ते वर्ष सिलेक्ट करू शकता. करंट इयरमध्ये जायचं असेल तर 25-26 लॉग इन करायचं. आता ह्यामध्ये दुसरं महत्त्वाचं ऑप्शन आहे की जर तुमच्या स्टॉकमध्ये काही मिसमॅच असेल, त्याच्यामध्ये जर तुम्हाला काही बदल करायचा असेल तर तो बदल करण्यासाठी तुम्हाला मास्टरमध्ये ॲटम मास्टरमध्ये जायचं आहे. तिथं जाऊन त्या ठिकाणी जो पण ॲटम तुम्हाला पाहिजे की ज्याचं तुम्हाला चेंज करायचं तो ॲटम सर्च करून समोर आणायचा आहे. जसं की मी यामध्ये टाकतो, असं नाव टाकलं, नंतर ॲटम सर्च केला. आता ह्यामध्ये एकही स्टॉक नाही आहे, 0 आहे. मला जर इथे ॲड करायचं आहे तर ओपनिंग स्टॉकला क्लिक करून टाकायचं आहे. जी बॅच आहे बॅच टाकायची, एक्सपायरी टाकायची, किती क्वांटिटी आहे ती टाकायची, अपडेट करायचं आणि डन करायचं आहे. जर तुमचा एखादा स्टॉक एक्स्ट्रा झालेला असेल किंवा मायनस असेल तर तुम्हाला काढून टाकायचा असेल. जो पण आयटम तुमच्या समोर आणताल तुम्ही त्याचे खाली स्टॉकची लिस्ट दाखवेल. त्याच्यामध्ये ओपन स्टॉकला क्लिक करायचं आहे. तुम्हाला जर ही बॅच नको असेल इथं क्लिक करून रिमूव्ह करायचं आहे आणि जी तुमची फ्रेश बॅच आहे ती तुम्ही टाकू शकता. डन करायचं आहे. आणि तुम्हाला नको असेल पूर्ण स्टॉकच 0 करायचं आहे तर ओपनिंग स्टॉकला क्लिक करायचं आहे. जी खाली स्टॉकची जी लिस्ट दिसती ती पूर्ण रिमूव्ह करून टाकायची आणि डन करायचं. त्या पर्टिक्युलर आयटमचा स्टॉक 0 होणार. हे सगळं आधीच करून घ्यायचे, त्यानंतरच ट्रान्झॅक्शन तुमचं सेल बिल वगैरे चालू करायचं आहे. अशा प्रकारे आपलं न्यू फायनान्शियल इयर ओपन करायचं.